चंद्रपुरात काँग्रेसमधला वाद मिटला. चंद्रपुरात कोण मारणार बाजी? ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका काय? चंद्रपूर महानगरपालिकेतील महापौर पदाची निवडणूक ही आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातल्या कुरघोडीच्या राजकारणावरून गाजली आहे. महापौर पदाचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशीही वडेट्टीवार आणि धानोरकर समर्थक वेगवेगळे दाखल झाले. मात्र आता खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गटाला महापौर पद तर दुसरीकडे वडेट्टीवार यांच्या गटाकडे उपमहापौर पद असा मार्ग काढण्यात आला. धानोरकर गटाकडून 4 जणांनी महापौर पदासाठी अर्ज दाखल केला तर वडेट्टीवार गटाकडून वसंत देशमुख यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केला. काँग्रेसमधील सगळे वाद मिटल्याचा दावा वडेट्टीवारांनी केला. के.सी. वेणुगोपाल यांच्याकडे बैठक झाली. महापौर हा माझ्या गटाचा राहील, उपमहापौर हा वडेट्टीवारांच्या गटाचा राहील आणि 2.5 वर्षानंतर त्यांचा महापौर होईल आणि माझा उपमहापौर राहील हे त्या ठिकाणी निश्चित झालं होतं. आणि त्या दृष्टिकोनातून आज फॉर्म भरण्याची तारीख होती. महापौरसाठी मी नामांकन अर्ज दाखल केले, उपमहापौरसाठी त्यांनी नामांकन अर्ज पहिल्या 2.5 वर्ष आमच्या गटाकडे राहील किंवा त्यांच्या गटाकडे राहील असं नाही. म्हणजे वाट्याला जरी गेलं असलं तरी निवडून आलेले सदस्य सगळे आमचे आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडे पहिलं महापौर पद राहील. प्रदेशने आणि दिल्लीने जो निर्णय घेतला तो गटनेता राजेश अरूर आणि प्रतिभा धानोरकर म्हणतील त्याला महापौर म्हणून आज आमच्याकडून कोणीही महापौर पदाचा फॉर्म भरलेला नाही. चंद्रपुरातील या निवडणुकीत शिवसेना उबाठाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. ठाकरेंची शिवसेना आपल्यालाच पाठिंबा देईल अशी आशा भाजप आणि काँग्रेसलाही आहे. मात्र ठाकरेंच्या शिवसेनेनं महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केलाय. महापौर पदासाठी जो पाठिंबा देईल त्याच्या सोबत जाऊ अशी भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेने घेतली आहे. आमचा महापौर जो अगोदर करेल आम्ही त्यांच्यासोबत चंद्रपूरच्या विकासासाठी समोर जाऊ. भाजपने तुम्हाला 1.25 वर्षाचा फॉर्म्युला दिला होता, या संदर्भातली काही चर्चा झाली होती का बैठक? अधिकृतरित्या अजून कोणतीही या विषयावर चर्चा झाली नाही. ज्या दिवशी अधिकृतरित्या चर्चा होईल आपल्या समोर माध्यमातून आम्ही मांडू. त्यांच्याकडे स्टँडिंग कमिटी जे काय आहे त्यांचं चेअरमन पद उभाटांना देता येईल आणि सत्तेचं वाटप बरोबर होईल. ते उभाटाला मान्य आहे का? त्या संदर्भात काही चर्चा झाली होती का? चर्चा सुरू आहे तेच सांगतोय मी. त्यांच्याबरोबर चर्चा झालेली आहे आणि जरी आज त्यांनी फॉर्म भरला तरी ते आमच्या प्रदेशाध्यक्षांनी संजयजी राऊत यांच्याबरोबर बोलणं झालं आहे असं मला सांगितलं आणि संजय राऊत साहेबांनी काँग्रेसबरोबर उभाटा राहील असं सांगितल्याचं मला प्रदेशाध्यक्ष बोलले. निवडणुकीपूर्वी काँग्रेससोबत जनविकास सेनेची आघाडी होती. निवडणूकपूर्व काँग्रेससोबत आघाडी केल्यानं जनविकास सेनेला उपमहापौर पदाची अपेक्षा होती. मात्र काँग्रेसनं उपमहापौर पदासाठी उमेदवार दिल्यानं नाराज झालेल्या जनविकास आघाडीनं याच पदासाठी अर्ज दाखल केलाय. काँग्रेसनं महापौर पदासाठी आणि उपमहापौर पदासाठी कोणाचे अर्ज दाखल केले याची माहिती, याची चर्चा आमच्यासोबत अजूनपर्यंत केलेली नाही. जरी आम्ही त्यांच्यासोबत निवडणूकपूर्व आघाडीमध्ये असलो तरी त्यामुळे आम्ही आमच्या महानगर आघाडीतर्फे आज या ठिकाणी उपमहापौर पदाचा अर्ज दाखल केलेला आहे. चंद्रपूरमध्ये भाजपतही गटातटाचं राजकारण आहे. चंद्रपुरात मुनगंटीवार समर्थक असलेल्या संगीता खांडेकर यांना भाजपकडून महापौर पदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे तर किशोर दोरगेवार समर्थक जय कंजरलाबाद यांना उपमहापौर पदाची उमेदवारी देण्यात आली आहे. मुनगंटीवार आणि दोरगेवार समर्थकांना संधी देत भाजपनं संतुलन साधण्याचा प्रयत्न केला. गणित सुटलं आहे आणि आमचं गणित सुटावं यासाठी आमचे मित्र काँग्रेसच्या वतीने खूप अतिशय उत्तम प्रतिसाद देत आमचं गणित सुटावं, या चंद्रपूर महानगराचा विकास व्हावा या इच्छेसाठी तेही प्रयत्नशील आहे आणि म्हणून आमचं गणित सुटत महापौर बनेल. पण महापौर बनवणं एवढं आमचं उद्दिष्ट आणि लक्ष्य नाही. महापौर हे आमचं साधन आहे, साध्य. या महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर शहर वेगाने प्रगतीच्या मार्गावर जावं. चंद्रपूर महापालिका निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेलं नाहीये. काँग्रेसकडे 27, काँग्रेस समर्थित जनविकास सेना 3 असं 30चं संख्याबळ आहे.
तर भाजप 23, शिंदेची शिवसेना 1, शिवसेना उबाठाचे 6, वंचित बहुजन आघाडीचे 2, 2 अपक्ष, बसपा 1 आणि MIMचा 1 नगरसेवक असं संख्याबळ आहे. आता महापौर पदासाठी येत्या 10 तारखेला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत शिवसेना उबाठाची भूमिका काय असणार यावर इथलं सत्तेचं गणित अवलंबून असणार आहे. हैदर शेखसह नरेश बोबाटे, न्यूज 18 मराठी.